नमस्कार. आपण पाहताय आस्वाद आईच्या हातचे हे चॅनल आणि आज पाहणार आहोत खमंग खुसखुशीत सांज्याच्या पोळ्या. तर मोठी एक वाटी भरून मी गव्हाचा रवा घेतलेला आहे. हा रवा घरीच काढलेला आहे, जाडसर रवा आहे आणि फक्त 2 चमचे साजूक तूप टाकले त्यात. आणि हा रवा सारखा हलवत छान खालीवर करत परतायचं त्याला सारखं आणि खमंग लालसर भाजून घ्यायचा. आणि या रव्याला भाजल्यानंतर याच्यामध्ये गार नाही तर गरम करून पाणी टाकायचं, म्हणजे रवा छान फुलतो. बघा, रवा छान भाजला आहे, ब्राऊन लालसर रंग आलेला आहे त्याला. आणि जेवढा रवा तेवढाच गूळ, मोठ्या वाटी भरून घेतलेला आहे गूळ. आणि 3 वाट्या पाणी मोजून घेतलं होतं मी, पण तेवढं पाणी लागलं नाही, थोडंसं पाणी उरलं आहे. हे पहा गूळ, त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, विलायची पावडर टाकलेले. आणि आता हा रवा टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं रव्यामध्ये आणि सारखं त्याला खालीवर करायचं, परतून घ्यायचं, छान एकजीव करायचं आणि चांगली वाफ येऊ द्यायची त्याला. आणि आता वाफ आल्यावर चांगली रवा घट्ट झाल्यावर त्याच्यामध्ये नंतर गूळ टाकायचा. इतका सुंदर कलर येतो आणि पुरणाच्या पोळीला पर्याय म्हणून आपण हे करू शकतो. झटपट होतं, कारण पूर्ण शिजवा, जास्त घाट घालावा लागतो. हा सोपा प्रकार आहे. यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि विलायची पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. तर आता सगळं हे एकजीव करून घ्यायचं मिश्रण. बघा कसा कलर गोड आलेला आहे, छान ब्राऊन कलर आलेला आहे. आणि आता याला छान झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यावर हा चांगला फुलतो आणि त्यानंतर मग आपण त्याला थंड करून त्याच्या पोळ्या करायच्या. आता थोडासा केशर टाकला आहे आणि आता जायफळही टाकते. गुळाच्या प्रकाराला जायफळ खूप छान लागतं, मस्त टेस्ट येते, चव तर एवढी छान अप्रतिम येते, खुसखुशीत ही पोळी होते तयार. आता बघा किती छान कलर आलेला आहे. इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर 3 वाट्या छोट्या भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात 2 चमचे मोहन घातलेलं आहे. ते चांगलं चोळून घ्यायचं कणकीला आणि थोडंसं मीठ घालायचं त्यात. आणि आता कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही, मध्यम गोळा बनवलेला आहे. आणि त्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं. आणि झाकून ठेवलेला आहे गोळा. आता तिकडे तवा तापायला ठेवला आहे आणि परत थोडंसं हात लावून तेलाचा कणिक मळून घ्यायची. आणि तुम्हाला हव्या त्या आकारात पोळ्या तुम्ही करू शकता. थोडासा गोळा घ्यायचा, त्याची हाताने अशी वाटी तयार करायची. त्या वाटीमध्ये पाण्याचा हात लावून हे तयार केलेला सांजा म्हणजे सारण त्यात भरायचं. छान बंद करून घ्यायचं. बंद करून त्याला थोडासा चपटा आकार द्यायचा आणि थोडंसं पीठ टाकून भुरभुरून या पोळीला लाटून घ्यायचं. हळूवार हाताने लाटून घ्यायचं. आणि लाटून घेतल्यानंतर तवा तापला की हे त्यात तव्यावर पोळी टाकायची आणि खरपूस भाजून घ्यायची. तुम्हाला हा प्रकार नक्कीच आवडेल आणि पारंपरिक प्रकार आहे हा. अतिशय खमंग लागतो, खुसखुशीत ही पोळी तयार होते आणि भरपूर साजूक तूप घेऊन तुम्ही ही पोळी खाऊ शकता. बघा किती छान सांज्याची पोळी बनते ते दिसेल आता तुम्हाला. गरगरीत फुगती पोळी ही आणि काठापर्यंत सांजा जातो आणि खायलासुद्धा इतकी टेस्टी लागते की तुम्हाला हा प्रकार केल्यावर नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून पहा, केल्यावर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा पूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा कशी गोल गरगरीत पोळी झालेली आहे आणि अतिशय खमंग आहे. बघा आता तोडल्यावर तुम्हाला दिसेल की त्याच्या काठापर्यंत हा सांजा गेलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. बघा किती छान पोळी झालेली आहे, अगदी खुसखुशीत. तुम्ही 2 दिवस ठेवून ही पोळी खाऊ शकता. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.